विद्यार्थ्यांनो, पायथागोरस थेरमच्या प्रॉब्लेम सेट 2मध्ये आपण 10पर्यंत आलेलो होतो आणि आता जे पुढचे एक्झाम्पल्स मला घ्यायचे आहे, 12th नाही आहे तुम्हाला, तर हे 11th आणि 13th हे एक्झाम मी आता घेणार आहे. दोन्ही प्रॉब्लेम्स खूप महत्त्वाचे आहेत. हे 4 मार्कांसाठी आपल्याला विचारले जाऊ शकतात. हे सोपे आहेत जर तुम्ही नीट समजून घेतले तर. आता पहा, इथे हा प्रॉब्लेम कसा आहे ते मी तुम्हाला समजावून सांगतो, मग त्याला आपण सॉल्व करायला लागेल. प्रॉब्लेम असा आहे की हा 11th प्रॉब्लेम असा आहे की हा स्टार प्रॉब्लेम पण आहे, ओपन एंडेड, पण कठीण नाही आहे. इन ट्रायंगल ABC, या हे पहा, ABC ट्रायंगल आहे. या ABC ट्रायंगलमध्ये BAC अँगल, म्हणजे BAC, आता BAC म्हणजे ए अँगल होतो. हा ए अँगल जो आहे हा 90 डिग्रीचा आहे. इथे दिलं नाही आपल्याला, हा 90 डिग्रीचा आहे. आणि पुढे वाचू आपण, सेगमेंट BL अँड सेगमेंट CM. हा BL सेगमेंट जो आहे आणि हा CM सेगमेंट जो आहे हे मेडियन्स आहेत. आता बा BL मेडियन आहे, याचा अर्थ लक्षात घ्या. मेडियन कोणाला म्हणतो आपण? व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट जोडणारा जो सेगमेंट असतो त्याला मेडियन म्हणतात. म्हणजे जर BL मेडियन आहे तर B व्हर्टेक्स आहे, मग तर हा L जो आहे हा AC साईडचा मिड पॉईंट असला पाहिजे. इथे दाखवले पण हे बघा, आयडेंटिकल मार्क्स आहेत. आणि CM पण मेडियन आहे. कोण्या साईडवरचा मेडियन आहे? हा या AC साईड, AB साईडवरचा मेडियन आहे. मग मेडियन कोण असतो? व्हर्टेक्स आणि अपोजिट साईड, या व्हर्टेक्सच्या अपोजिट साईडचा जो मिड पॉईंट आहे यांना जोडणारा सेगमेंट असतो. तर CM जर मेडियन असेल मुलांनो, तर लक्षात घ्या की M हा AB साईडचा मिड पॉईंट आहे. तर पहिल्यांदा सांगून देतो, BL जर मेडियन असेल तर L हा AC साईडचा मिड पॉईंट आहे. म्हणजे जर Lला ACचा मिड पॉईंट आहे असं इथे क्लिअर कट दिलं नसेल तरी BLला जर मेडियन म्हटलं आहे तर L हा ACचा मिड पॉईंट आहे हे लक्षात घ्या. CM जर AB साईडवरचा मेडियन आहे तर मग हा CMमधला M जो आहे हा AB साईडचा मिड पॉईंट आहे हे लक्षात घ्या. इथे आयडेंटिकल मार्क्स पण केलेले आहेत. तर आता इथे पुढे म्हणलेलं आहे की BL आणि CM जे आहेत हे मेडियन्स आहेत. मग प्रूव्ह काय करायचं आहे तुम्हाला? प्रूव्ह करायचं आहे 4 टाइम्स ऑफ BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. म्हणजे हे मेडियन जे आहेत BL आणि CM यांच्या स्क्वेअर्सच्या समची 4 टाइम्स, म्हणजे मेडियनच्या स्क्वेअर्सच्या समची 4 टाइम्स इक्वल टू 5 टाइम्स ऑफ BC स्क्वेअर. म्हणजे BL आणि CM मेडियन आहेत, तर यांच्या BL स्क्वेअर आणि CM स्क्वेअर म्हणजे मेडियनच्या स्क्वेअर्सची जी सम आहे त्याची चौपट, आणि BC जो आहे हा तुमचा हायपोटेनस आहे. तर हे जे मेडियन आहेत दोन, BL आणि CM, या मेडियनच्या स्क्वेअर्सच्या समची चौपट ही दाखवायची आहे तुम्हाला या राईट ट्रायंगलच्या हायपोटेनसच्या 5 टाइम्स एवढी. तर हे करायला आपल्याला प्रॉब्लेम सेट शिकतो आहे आपण. हा 2 आहे आणि याच्यामधला क्वेश्चन नंबर आपण घेतो आहे 11. तर प्रॉब्लेममध्ये इथे तुम्हाला गिव्हन लिहावं लागणार आहे मुलांनो. तर गिव्हन जे आहे ते लिहितो मी की इन ट्रायंगल ABC अँगल BAC हा 90 डिग्रीचा आहे, पुस्टअप देतो, नंतर सेक BL अँड सेक CM आर द मेडियन्स. हे दोन सेगमेंट जे आहेत हे मेडियन्स आहेत ऑफ ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABCचे. मग आता प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला की मेडियन्स जे आहेत, म्हणजे एक BL त्याचा स्क्वेअर प्लस दुसरा मेडियन CM त्याचा स्क्वेअर, जे मेडियन्स आहेत दोन BL आणि CM, तर यांच्या स्क्वेअर्सची सम जी आहे या समची 4 टाइम्स ही दाखवायची आहे तुम्हाला ट्रायंगलच्या तुमच्या हायपोटेनसच्या स्क्वेअरच्या 5 टाइम्स एवढी. तर हे आता गिव्हन 2 प्रोमध्ये इथे तुम्हाला हा ट्रायंगल घ्यावा लागेल. तर हा ट्रायंगल घेताना असा साईड्स मोजून घ्या, कारण तुम्हाला मेडियन घ्यायची आहे. तर ही जी साईड आहे ही मी ट्रायंगलची ही घेतो आहे 4 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर घेतो. ही 3 सेंटीमीटर घेतली
तर त्याचा मिड पॉईंट येईल 1.5 सेंटीमीटरवरती. आणि ही जी साईड आहे ही घेतो मी, ही 3 घेतली मी, 1.5 सेंटीमीटरवर मिड पॉईंट घेतला. तर ही साईड घेऊन घेतो मी 5 सेंटीमीटर. तर तुम्हाला माहीत आहे 5 सेंटीमीटरचे अर्धे किती होतात? 5 सेंटीमीटरचे अर्धे होतात 2.5 सेंटीमीटर. हा मिड पॉईंट मी दोन्ही साईडचे घेतले आणि हा काढतो आहे आता मी हायपोटेनस. हा बी अँगल आहे, हा ए अँगल आहे जो राईट अँगल आहे, हा सी आहे, हा एम आहे मिड पॉईंट ए बी साईडचा, आणि हा एल आहे मिड पॉईंट ए सी साईडचा. याला ए सी वाचणार आहे मी, याला ए बी वाचणार आहे. तर हा सी एम मेडियन काढून घेतो. हे लेंदी आहेत प्रॉब्लेम्स, पण स्टेप्स समजायला अतिशय सोपे आहेत. मी तुम्हाला आणखी सोपं करून सांगतो आहे. तर ही फिगर झाली माझी, आणि आता मी प्रूफ लिहितो आहे. प्रूफ कसा घ्यायचा तुम्हाला सांगतो मी. फर्स्ट स्टेप, पहिल्यांदा बी एल स्क्वेअर काढू आपण. तर बी एल स्क्वेअर काढायला पहिल्यांदा मी काढेल बी एल स्क्वेअर. तर बी एल स्क्वेअर काढायला लक्षात घ्या, हा बी एल स्क्वेअर काढायला हा राईट ट्रायंगल घ्यावा लागेल मला, बी ए एल. तर मी घेईल इन राईट ट्रायंगल बी ए एल बाय पायथागोरस थेरम बी एल स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर, याला ए बी वाचू आपण, ए बी स्क्वेअर प्लस ए एल स्क्वेअर. इन फर्स्ट स्टेप आहे ही. मी जशा स्टेप सांगतो तशा लक्षात घ्या. पहिले बी एल स्क्वेअर काढा, मी लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो आहे. बी एल स्क्वेअर काढायला बी ए एल हा राईट ट्रायंगल आपण घेणार आहे. तर इन राईट ट्रायंगल बी ए एल बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम लावतो. बी एल स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू वन साईड स्क्वेअर प्लस अदर साईड स्क्वेअर. तर बी एल स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस ए एल स्क्वेअर. आता बी एल स्क्वेअरला असंच ठेवू आपण, याला कंटिन्यू करत नेतो. आता ए बी स्क्वेअरलाही तसंच ठेवतो, ए बी स्क्वेअरलाही तसंच ठेवतो. आणि हा ए एल जो आहे हा मेडियन आहे बी एल. मग बी एल मेडियन आहे तर एल हा ए सी साईडचा मिड पॉईंट आहे. मग एल जर ए सी साईडचा मिड पॉईंट असेल तर ए एलची लेंथ तुम्हाला माहिती आहे, मिड पॉईंटमुळे जे दोन भाग होतात सेगमेंटचे, तर तो प्रत्येक भाग जो असतो तो मूळ सेगमेंटच्या अर्धा असतो. तर ए एल जो आहे एल, तर ए एलला लिहितो आहे मी हाफ ऑफ ए सी. तर ए एल म्हणजे काय, तर ए एल आहे हाफ ऑफ ए सी, आणि ए एल स्क्वेअर म्हणजे हाफ ए सीचा स्क्वेअर. तर ए एलला मी एकच चेंज केला, ए एलला हाफ ए सी लिहिलं. तर ए एल ए सीच्या अर्धा कसा आहे, कारण एल हा ए सी साईडचा मिड पॉईंट आहे. इथे लिहितो मी सिन्स एल इज मिड पॉईंट ऑफ साईड ए सी. तुम्ही म्हणाल आता मिड पॉईंट तर दिला नाही आहे, बी एल मेडियन म्हटलं म्हणजे एल हा ए सीचा मिड पॉईंट झाला, म्हणजे ए एलची लांबी झाली ए सी सेगमेंटच्या हाफ. तर ए एल स्क्वेअरला लिहितो मी हाफ ए सीचा होल स्क्वेअर. त्याला सोडत नेतो आहे पुढे, बी एल स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस, आता इथे 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, आणि ए सीचा स्क्वेअर म्हणजे ए सी स्क्वेअर. आता हा बाय 4 आपल्याला गायब करायचा आहे, तर या इक्वेशनला मी 4ने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाईंग द इक्वेशन बाय 4. मग 4ने मल्टिप्लाय करा म्हणजे प्रत्येक टर्मला 4ने मल्टिप्लाय करा. बी एल स्क्वेअरला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 4 बी एल स्क्वेअर भेटले, प्लस ए बी स्क्वेअरला 4ने, सॉरी प्लस नको, इक्वल टू, हे इक्वल टू आहे, ए बी स्क्वेअरला 4ने मल्टिप्लाय करा, 4 ए बी स्क्वेअर, प्लस ह्या टर्मला जर 4ने मल्टिप्लाय केला 4ने, तर 4ने 4ला भाग जाईल आणि तुम्हाला भेटेल ए सी स्क्वेअर. हे झालं तुमचा इक्वेशन नंबर 1. तर बी एल स्क्वेअर आपण काढलं होतं, आता 4 बी एल स्क्वेअर आपल्याला मिळालं. आता मी सेम स्टेप आता आपल्याला काढायचा आहे सी एम स्क्वेअर. लक्षात ठेवायचं, सी एम स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे सेकंड स्टेपमध्ये. सेकंड स्टेपमध्ये काढणार आहे मी सिमिलरली. फिगर बघा,
आता CM² जर तुम्हाला हवा आहे तर तुम्हाला राईट ट्रायंगल घ्यावं लागेल CAM. परत सांगतो, CM² काढायला राईट ट्रायंगल घ्यावं लागेल CAM. तर मी इन राईट ट्रायंगल CAM, इथे पण पायथागोरस म्हणून मी सिमिलरली म्हटलेलं आहे. सिमिलरली इन राईट ट्रायंगल CAM बाय पायथागोरस थेरम. अशा प्रकारे इन राईट ट्रायंगल CAM बाय पायथागोरस थेरम. आता इथे तर CM² हवा आहे तुम्हाला, तर CM² इक्वल टू AC². याला AC वाचायचं, CA नाही वाचायचं याला उगीच. आता AC² प्लस AM². मी परत दाखवतो, CM² इक्वल टू AC² प्लस AM². आता बघा, M जो आहे हा AB साईडचा मिड पॉईंट आहे, कारण CM मेडियन असल्यामुळे M इज द मिड पॉईंट ऑफ AB. M जर AB साईडचा मिड पॉईंट असेल तर AMची लेंथ झाली ABच्या हाफ. म्हणजे AM जे आहे याला लिहिल मी हाफ ऑफ AB. मग CM² तसंच राहील, AC² ही तसंच राहील, प्लस आणि AM जो आहे AMची लांबी, M हा ABचा मिड पॉईंट असल्यामुळे AMची लांबी झाली ABच्या हाफ. तर AMला लिहितो आहे मी हाफ AB. AM म्हणजे हाफ AB झाला आणि AM² म्हणजे हाफ ABचा होल स्क्वेअर. तर मी AMला ABचा अर्धा का घेऊ शकलो, कारण AM हा AB साईडचा मिड पॉईंट आहे. इथे लिहितो, कारण सिन्स M इज मिड पॉईंट ऑफ साईड AB. आता परत मगाशी सारखंच करायचं, CM² इक्वल टू AC² प्लस याचा स्क्वेअर करायचा, 1चा स्क्वेअर होतो 1, 2चा स्क्वेअर 4 आणि ABचा स्क्वेअर AB². आता बाय 4ला उडवायचं आहे, तर या इक्वेशनला आपण 4ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 4 वी गेट, काय भेटेल आपल्याला, तर प्रत्येक टर्मला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 इंटू CM², 4 CM² इक्वल टू AC²ला 4ने मल्टिप्लाय केलं, 4 इंटू AC², 4 AC² प्लस, आणि ही जी पूर्ण टर्म आहे याला जर 4ने मल्टिप्लाय केलं, 4 इंटू 1/4 AB². तर 1/4 AB² ही एकच टर्म आहे पूर्ण, इंटू म्हणजे एकच टर्म असते, प्लसने किंवा मायनसने टर्म्स सेपरेट होत असतात. तर ही पूर्ण एकच टर्म आहे 1/4 AB². तर याला जर तुम्ही 4ने मल्टिप्लाय केला तर 4ने 4ला भाग जाईल, किंवा या 4ने या 4ला भाग जाईल. इंटू 4 करताय ना तुम्ही, तर 4 आणि हा इंटू 4 याने भाग जाईल, म्हणजे 4 4 कॅन्सल होईल आणि आपल्याला भेटेल AB². हे झालं तुमचं सेकंड. आता पहा 4BL² आणि इथे भेटलं तुम्हाला 4CM². तर ही साईड इथे पहा 4 इंटू BL² प्लस इंटू प्लस प्लस 4 इंटू CM². आता हे जे 4BL² आहेत आणि 4CM² आहे, हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांना ॲड करू आपण. आता इक्वेशन कसं ॲड करतात, लेफ्ट हँड साईडमध्ये लेफ्ट हँड साईड ॲड होईल, राईट हँड साईडमध्ये राईट हँड साईड ॲड होईल. आता मी करतो आहे नेक्स्ट स्टेप, ॲडिंग इक्वेशन्स 1, हे जे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 2 आहे अँड 2. आता इक्वेशन्स 1 आणि 2 ॲड करा लेफ्ट हँड साईडमध्ये, लेफ्ट हँड साईड म्हणजे 4BL² प्लस 4CM². आणि आता राईट हँड साईडमध्ये राईट हँड साईड, इकडे राईट हँड साईड आहे 4AB² प्लस AC² लिहून घेतो, 4AB² प्लस AC² आणि प्लस, आणि इकडे लिहून घेतो काय मिळालं होतं इकडे, 4AC² प्लस AB², 4AC² प्लस AB². आता काय होईल इथे, नेक्स्ट स्टेप काय असेल, तर या दोघांमध्ये 4 4 कॉमन आहे, तर 4 कॉमन काढतो मी, 4 इंटू BL² प्लस CM². बघा, जे प्रूव्ह करायचं होतं 4 इंटू BL² प्लस CM², ही लेफ्ट हँड साईड इक्वल टू ही राईट हँड साईड.
तर दोन मेडियनच्या स्क्वेअर्सची सम जी आहे त्याची चौपट म्हणजे हायपोटेनसच्या स्क्वेअरची पाचपट. तर हे लेफ्ट हँड साईड होतं 2 प्रूव्हमधलं, ते तुम्हाला पहा इथे मिळालं. 4 इंटू बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर, 4 इंटू बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर. आता इकडे इक्वल टू पाहिजे तुम्हाला 5 ए स्क्वेअर, आणि इकडे काय मिळतं आहे पहा, तर 4 ए बी स्क्वेअर आणि ए बी स्क्वेअर म्हणजे होतात 5 ए बी स्क्वेअर, आणि प्लस ए सी स्क्वेअर प्लस 4 ए सी स्क्वेअर होतं 5 ए सी स्क्वेअर. आता ही साईड जी आहे ही अशीच राहील, याला सोडवत नाही आपण आता. तर नेक्स्ट पेजवरती जातो. 4 इंटू बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर, आणि इकडे 5 ए बी स्क्वेअर आणि 5 ए सी स्क्वेअर, याच्यामधून 5 कॉमन निघतील. 5 इंटू ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. आता तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे मेडियनच्या स्क्वेअरच्या समची चौपट इक्वल टू हायपोटेनसच्या स्क्वेअरची 5 टाइम्स. आता इथे पहा, बट इन राईट ट्रायंगल ए बी सी. आता राईट ट्रायंगल ए बी सी घेतो आहे मी. बट इन राईट ट्रायंगल ए बी सी, हे पहा, हा ए बी सी तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे ए बी सी, आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पायथागोरसचा थेरम लावला तर ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इक्वल टू भेटलं तुम्हाला बी सी स्क्वेअर. आता मी इथपर्यंत पोचलो होतो. आता इथे ए बी स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर या दोघांच्या आता लिहितो आहे मी, बट इन राईट ट्रायंगल ए बी सी बाय पायथागोरस थेरम. पण राईट ट्रायंगल ए बी सीमध्ये पायथागोरसच्या थेरमनुसार ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इक्वल टू असतं बी सी स्क्वेअर. बट इन राईट ट्रायंगल ए बी सी बाय पायथागोरस थेरम ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इक्वल टू बी सी स्क्वेअर. देअरफॉर 4 बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर, 4 इंटू बी एल स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर इक्वल टू 5. आणि हे जे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर आहे, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर म्हणजे आहे बी सी स्क्वेअर. तर ए बी स्क्वेअर ए सी स्क्वेअरला काढतो आणि त्याच्या जागी टाकतो बी सी स्क्वेअर इक्वल टू बी सी स्क्वेअर इज प्रूव्ड. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. तर हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे आणि अतिशय सोप्या 3 स्टेप्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या नीट शिका आणि हे खूप महत्त्वाचं प्रॉब्लेम तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला करता येईल हे एन्श्युअर करा. आता मी हे आणखी इम्पॉर्टंट एक्झाम्पलकडे येतो आहे. हे जे एक्झाम्पल होतं नेक्स्ट तुमचं 12th, हे आपल्याला कोर्समध्ये कमी केलेलं आहे, त्याच्यामुळे हे एक्झाम्पल आपण घेत नाही आहे. आता मी 13th एक्झाम्पल समजावून सांगतो. पहिले ट्रायंगल ए बी सी आहे तुमच्याजवळ, हा ए बी सी. या ट्रायंगलमध्ये ए डी सेगमेंट जो आहे हा बी सी साईडवरती परपेंडिक्युलर आहे, आणि हा जो डी बी सेगमेंट आहे डी बी, याची लेंथ या डी सीच्या जे सी डीच्या, हा जो परपेंडिक्युलर काढला ना तुम्ही, याच्यामुळे बी सी साईडचे 2 भाग झाले, एक झाला डी बी आणि एक झाला सी डी. तर ही डी बी जो पार्ट आहे हा इथून डीपासून बीपर्यंत, याची लांबी जी आहे ही या सी डी पार्ट जो आहे बी सीचा याच्या 3 टाइम्स हे पाहिजे दिलेलं आपल्याला, डी बी इक्वल टू 3 सी डी. तर प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला 2 ए बी स्क्वेअर, म्हणजे ही ए बी जी साईड आहे याच्या स्क्वेअरची दुप्पट, म्हणजे ए बी स्क्वेअरची दुप्पट 2 ए बी स्क्वेअर इक्वल टू 2 ए सी स्क्वेअर, म्हणजे 2 ए बी स्क्वेअर इक्वल टू 2 ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. म्हणजे या हा ट्रायंगल आहे ए बी सी, याच्यामध्ये ए डी जो आहे हा बी सी साईडवर परपेंडिक्युलर दिला आहे, आणि या बी सीचे जे 2 भाग झाले डी बी आणि सी डी, याच्यामधलं रिलेशन दिलं आहे. डी बीची लेंथ ही सी डीच्या तिप्पट आहे, म्हणजे हा सेगमेंट, हा जो मोठा सेगमेंट आहे, मोठा पार्ट बी सीचा, याची लांबी या लहान पार्टच्या तिप्पट आहे. तर प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला ए बी स्क्वेअरची दुप्पट म्हणजे 2 ए बी स्क्वेअर इक्वल टू 2 ए सी स्क्वेअर, 2 ए बी स्क्वेअर इक्वल टू 2 ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता हे मी पहिल्यांदा गिव्हनच्या भाषेमध्ये लिहितो आहे. हे आहे तुमचं 13th एक्झाम्पल. तर गिव्हनच्या भाषेमध्ये मी आता याला सॉल्व करायला घेतो की इन ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सीमध्ये सेग ए डी जो आहे हा परपेंडिक्युलर आहे सेग बी सीला, तर सेग बी सी म्हणजे साईड बी सीला, सच दॅट असा की
याच्यातला बी सीचा जो डी बी पार्ट आहे हा लहान म्हणजे सी डीच्या तिप्पट आहे, म्हणजे डी बी इक्वल टू 3CD. मग प्रूव्ह काय करायचं आहे तुम्हाला? प्रूव्ह करायचं आहे मग की ए बीचा स्क्वेअर इक्वल टू ए सीचा स्क्वेअर, सॉरी 2AB स्क्वेअर इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर ही फिगर आहे, इकडे फिगर काढावी लागेल तुम्हाला. तर हे बघा, ही साईड इकडची छोटी घ्यावी लागेल, ही जी साईड आहे ही मोठी घ्यावी लागेल. आता ह्या एमधून या साईडवर तुम्ही असा परपेंडिक्युलर टाकलेला आहे, परपेंडिक्युलर आहे. हा ए, हा इकडे बी आहे, इकडे सी आहे आणि इथे डी आहे. तर हा ट्रायंगल ए बी सीमध्ये ए डी हा बी सी साईडला परपेंडिक्युलर आहे. नंतर असं आहे की या डी बीची लेंथ या सी डीच्या तिप्पट असेल. प्रूव्ह करायचं आहे टॉईस ए बी स्क्वेअर इक्वल टू टॉईस ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. थोडंसं टिपिकल एक्झाम्पल आहे, नीट समजून घ्या. मी सांगतो तशा स्टेप्स लक्षात ठेवा, सोपं आहे. तर मी कसं करतो त्याला ते फक्त तुम्ही लक्षात घ्या. फर्स्ट स्टेप घेतो मी. तर इथे हे बघा तुम्ही, सी डी प्लस डी बी, सी डी प्लस डी बी प्लस डी बी इक्वल टू होते बी सी म्हणतो त्याला मी. आता सी बी नाही म्हणत उगीच, त्याला बी सी म्हणतो. हे बघा, सी डी आणि डी बीची सम केली तुम्हाला तर ही साईड भेटेल पूर्ण. तर सी डी आणि डी बी या सेगमेंटची सम केली तर सी बी मिळते. सी बीला मी बी सी लिहितो मुद्दाम, कारण आपल्या ह्याच्यात बी सी म्हटलेलं आहे. सी बी न म्हणता बी सी म्हटलेलं तर बी सी लिहितो. तर सी डी प्लस डी बी, ह्या सी डी सेगमेंट आणि डी बी सेगमेंट यांना जर सम केली तर आपल्याला भेटेल बी सी. बिटवीनच टाकून देतो कारण हे कोलिनियर आहेत. डी इज बिटवीन सी अँड बी. मग आता सी डीला सी डीच ठेवू आपण, दुसरं काय करणार आहे. पण डी बीची लेंथ जी आहे, डी बी जो आहे हा सी डीच्या तिप्पट आहे. तर डी बीला लिहितो मी 3CD इक्वल टू बी सी. जसे मी स्टेप्स सांगतो तशाच लक्षात ठेवायचं. आता सी डी प्लस 3CD म्हणजे 4CD झाले मुलांना. 4CD इक्वल टू बी सी. तर हा इंटू 4 इकडे घ्या. इंटू 4 जर इकडे घेतला तर हा होईल इंटू 4 इकडे इंटू 1/4 होईल, म्हणजे 1/4 बी सी. किंवा दॅट इज ऑर सी डी इक्वल टू गुन्हेला 4 इकडे भागीला 4 होईल, म्हणजे बी सी बाय 4. याला टाकतो मी 1 नंबर. म्हणजे सी डीची जी लेंथ आहे, हा सी डी जो आहे याची लेंथ आहे बी सीच्या 1/4, म्हणजे बी सी बाय 4 सी डीची लांबी आली. आता सेकंड स्टेप घेतो मी. आता मला पाहिजे ए बी स्क्वेअर. तर ए बी स्क्वेअरसाठी मला हा राईट ट्रायंगल घ्यावा लागेल, ए डी बी. तर इन राईट ट्रायंगल ए डी बी बाय पायथागोरस थेरम ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर. इन राईट ट्रायंगल ए डी बी बाय पायथागोरस थेरम. राईट ट्रायंगल ए डी बीमध्ये पायथागोरसच्या थेरमनुसार ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर. आता ए बी स्क्वेअरला काहीच नाही करू शकत आपण, ए डी स्क्वेअरला काहीच नाही करू शकत. हा डी बी जो आहे, या डी बीला मी लिहिणार आहे, हे बघा, बी सीमधून, नीट पहा, बी सीमधून जर सी डीला मायनस केलं मी, हा बी सी सेगमेंट आहे, याच्यातून सी डीला मायनस केलं तर डी बी भेटतो. तर या डी बीला लिहिणार आहे मी बी सी मायनस सी डी. तर हे कंटिन्यू करतो आता. ए डी स्क्वेअर प्लस हा डी बी जो आहे, डी बी बघा, डी बी सेगमेंट म्हणजे ह्या डी बी सेगमेंटची लेंथ. तर जर मी बी सी सेगमेंटमधून सी डी सेगमेंटला मायनस केलं, पूर्ण या बी सीमधून मी या सी डीला मायनस केलं तर डी बी भेटते. तर डी बीला लिहिणार आहे मी बी सी मायनस सी डी. डी बी जो आहे याला मी रिप्लेस करतो बी सी
मायनस सी डी. आता पहा डी बी जो आहे बी सी सेगमेंटमधून सी डी सेगमेंट जर मायनस केला तर मला डी बी भेटतो. आता डी बीला लिहिलं मी बी सी मायनस सी डी. बी सीमधून सी डीला मायनस करा म्हणजे डी बी भेटेल. तर इथे डी बी स्क्वेअर आहे. तर हे बी सी मायनस सी डी, बी सी मायनस सी डीचा अर्थ होतो डी बी, आणि डी बी स्क्वेअर म्हणजे बी सी मायनस सी डीचा होल स्क्वेअर. ते परत बिटवीननेच टाकून देतो. डी इज बिटवीन सी अँड बी किंवा डी इज बिटवीन बी अँड सी. आता याचाच करतो मी एक्सपान्शन इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस. आता याचं एक्सपान्शन कसं पहा. फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. तर फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर कसा करायचा, पहिले फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा म्हणजे बी सी स्क्वेअर. मग इथे मायनस आहे तर इथे मायनस घ्यायचं. मग या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट असते म्हणजे 2 इंटू या दोघांचं प्रॉडक्ट, 2 इंटू बी सी इंटू सी डी, आणि प्लस असतो सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे सी डीचा स्क्वेअर. आता पुढे मी काय करणार बघा. ए डी स्क्वेअरच राहील, ए डी स्क्वेअरच राहील, आणि सी डी स्क्वेअर जो आहे हा सी डी स्क्वेअर तोही तसाच. या सी डी स्क्वेअरला मी इकडे समोर घेऊन घेतो प्लस सी डी स्क्वेअर. या सी डी स्क्वेअरला मी समोर आणला आणि प्लस हा बी सी स्क्वेअर आहे मग इथे, आणि मायनस 2 बी सीला बी सीच लिहितो. आणि इथे पाहून सी डीची व्हॅल्यू काय आहे. सी डीची व्हॅल्यू आहे बी सी बाय 4. तर सी डीला लिहितो आहे मी बी सी बाय 4. हे बघा सी डी आहे ना इथे, याला लिहितो मी बी सी बाय 4. बघा ए डी स्क्वेअर घेतला. हा सी डी स्क्वेअर जो आहे हा समोर आणला, बी सी स्क्वेअर लिहिलं, मग मायनस 2 बी सीला बी सीच लिहिलं, आणि हा सी डी जो होता या सी डीला लिहिलं मी बी सी बाय 4. हे केलं मी फ्रॉम 1. मग आता या दोघांची सम बघा काय होत आहे. या दोघांची सम होते इथे बघा. इन राईट ट्रायंगल ए डी बी, इन राईट ट्रायंगल ए डी सी बाय पायथागोरस थेरम ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता इथे एक काम करतो, हे ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर याला असंच ठेवू आपण सध्या, प्लस बी सी स्क्वेअरलाही तसंच ठेवू, हे मायनसही तसंच राहील. हे बघा या 2नी या 4ला 2चा भाग जातो, हे मायनस होईल, आणि बी सी इंटू बी सी म्हणजे बी सी स्क्वेअर बाय 2. आता या स्टेपमध्ये या दोघांची सम घेतो मी. बट इन राईट ट्रायंगल, पण इन राईट ट्रायंगल ए डी सी बाय पायथागोरस थेरम पण राईट ट्रायंगल ए डी सीमध्ये पायथागोरस थेरमनुसार ए डी स्क्वेअर आणि सी डी स्क्वेअर, हा सी डी स्क्वेअर तसाच ठेवायचा, फक्त या सी डी स्क्वेअरला समोर घ्यायचा, आणि इथे हा सी डी जो आहे या सी डीला लिहायचा बी सी बाय 4. आणि आता इथे ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर, बट इन राईट ट्रायंगल ए डी सी बाय पायथागोरस थेरम ए डीचा स्क्वेअर आणि सी डीचा स्क्वेअर होतो ए सी स्क्वेअर. ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. मग देअरफोर आपल्याला काय मिळालं, मग ए बी स्क्वेअर इक्वल टू, त्याला परत कंटिन्यू करतो. इथे ब्रेक झालं होतं, तर ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे नाही, तर ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर म्हणजे होतं ए सी स्क्वेअर. हे लिहिलं आपण इथे. बट इन राईट ट्रायंगल ए डी सी बाय पायथागोरस थेरम ए डीचा स्क्वेअर आणि सी डीचा स्क्वेअर तर ए सी स्क्वेअर होतो, तर ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअरला लिहू मग आपण ए सी स्क्वेअर. याच्या खाली अंडरलाईन करायची, आणि या दोघांच्या स्क्वेअर्सची सम म्हणजे होते ए सी स्क्वेअर पायथागोरसच्या थेरमनुसार इन राईट ट्रायंगल ए डी सी. तर हे ए डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअरला लिहिलं मी ए सी स्क्वेअर, प्लस हे होईल बी सी स्क्वेअर मायनस बी सी स्क्वेअर बाय 2. आता नेक्स्ट सोडवतो मी. ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस, आता हे जे दोन आहे हे सिमिलर टर्म्स आहेत, या दोघांमधून बी सी स्क्वेअर कॉमन काढतो मी, इकडे कॉमन काढेल मागे, तर इथून बी सी स्क्वेअर काढला तर 1 राहील मायनस, आणि इथून बी सी स्क्वेअर काढला तर होईल 1/2. या दोघांमधून मी बी सी स्क्वेअर कॉमन काढतो, या दोन टर्म्समधून 1 आणि 2. तर हे ए सी स्क्वेअर लिहिलं मी, प्लस
आता बी सी स्क्वेअर मायनस बी सी स्क्वेअर बाय टू, यांच्यामधून बी सी स्क्वेअर मी कॉमन काढून आलो, तर बी सी स्क्वेअर दाखवतो परत. हे इथे आहे आपण ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मायनस बी सी स्क्वेअर बाय टू. तर इथून बी सी स्क्वेअर काढला, मग 1 इंटू बी सी स्क्वेअर असतं ते, इथून बी सी स्क्वेअर काढला तर 1 राहील मायनस, आणि इथून बी सी स्क्वेअर काढला तर हे 1 इंटू बी सी स्क्वेअर असतं, बी सी स्क्वेअर काढला तर 1 राहील. इथून बी सी स्क्वेअर बाहेर काढला तर 1 मायनस, इथून बी सी स्क्वेअर काढला तर 1 बाय टू. म्हणजे आता मी इथे बी सी स्क्वेअर कॉमन घेणार आहे, तर 1 मायनस 1 बाय टू इंटू बी सी स्क्वेअर. आता पुढे सरकतो, लास्ट स्टेपकडे येतो आहे जवळपास मी. ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर आणि प्लस, आता मुलांना पहा तुम्ही 10व्या वर्गात आहे, तुम्हाला 1 मायनस हाफचा अर्थ कळतो. एकमधून अर्धा गेला, एकमधून अर्धा गेला म्हणजे किती राहतो, अर्धा शिल्लक राहतो. 1 मायनस हाफ, एकमधून अर्धा गेला म्हणजे अर्धा शिल्लक राहतो. म्हणजे थेट डायरेक्ट मी बेरीज वजाबाकी केली यांची, 1 वजा अर्धा म्हणजे अर्धा, आणि हे होईल इंटू बी सी स्क्वेअर. तर ही वजाबाकी केली मी, एकमधून हाफ काढला, एकमधून अर्धा काढला, अर्धा राहील. आता बा बाय टू उडवायचं आहे तुम्हाला. बाय टू उडवायला मग या इक्वेशनला तुम्हाला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाईंग द इक्वेशन बाय टू. 2नी जर या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला भेटेल 2 इंटू ए बी स्क्वेअर म्हणजे 2ab स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू ए सी स्क्वेअर म्हणजे 2ac स्क्वेअर, आणि प्लस याला जर तुम्ही 2नी मल्टिप्लाय केलं, ही पूर्ण टर्म आहे, एकच टर्म आहे, हाफ इंटू बी सी स्क्वेअर, याला जर 2नी मल्टिप्लाय केलं इंटू 2, तर या 2नी या 2ला भाग जाईल, आणि मग बी सी स्क्वेअर इंटू 1 होईल बी सी स्क्वेअर. तर हे पहा, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. हे प्रूव्ह होईल की हे बघा 2ab स्क्वेअर इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, 2ab स्क्वेअर इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस इथे बी सी स्क्वेअर. तर हे प्रूव्ह झालं तुमचं. इथे आपण आता थांबू, पुढच्या व्हिडिओमध्ये मी